जय हिंद मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी तुमच्या सोबत उपस्थित आहे। आपण काल बघितलं असेल, सोलापूर शहरातील नोबल नावाचा जो एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये सैराट फेम अरबाज शेख उर्फ सल्ल्या याचे वडील त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते आणि त्या ठिकाणच्या नोबल हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या एका मेडिकलवाल्याने त्या ठिकाणी 40,000 रुपयाचे औषध त्याला दिले आणि तेच औषधाची किंमत बाहेर बघितल्यानंतर साधारण 20,000 रुपयामध्ये ते औषध सापडत होते। या संदर्भात जसं आम्हाला माहिती मिळाली तसं आम्ही आदरणीय मुंडे साहेब, त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेशी आणि फूड आणि ड्रग्स यांच्याशी अनेक ठिकाणी संपर्क साधला आणि तातडीने कारवाई करण्यासंदर्भात आम्ही विनंती केली। आणि आपण बघितलं असेल की राज्यामध्ये मुंडे साहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जे एक अशा चुकीचं काम करणाऱ्या लोकांच्या विरोधात आवाज उठवला आहे आणि कारवाई सुरू केली। आपण एकीकडे बघताय की सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये नोबल हॉस्पिटलमध्ये जी घटना घडलेली आहे ते एका अरबाज शेख नावाच्या व्यक्तीने तो बाहेर आणली आणि पिक्चरशी, सैराट फिल्मशी त्याचा संबंध आल्याने अनेकांनी त्याला पाहिलाही आणि मदतही केली, दादही दिली। परंतु मित्रांनो, एक लक्षात घ्या की अरबाज शेख किंवा सैराट फिल्म मधला माणूस एखादा बोलल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रभर रील्स बनवण्यात येत आहे, व्हिडिओ बनवत येत आहे, सपोर्ट करत आहे, हॉस्पिटलवर कारवाई करा म्हणत आहे। पण मी या माध्यमातून सांगतो, याच नोबल हॉस्पिटलने गेल्या काही दिवसापूर्वी एका पेशंट वारलेला असताना, बिल भरलेलं असताना सुद्धा विनाकारण त्याचा पीएम करायला लावला। 10 तास बॉडी अडवून ठेवली होती आणि त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर मात्र जे ना बॉडी पीएम करायला पाठवली आणि पीएम करून ती बॉडी देण्यात आली। एकीकडे आपण बघताय की हे हॉस्पिटलचे काही लोक चुकीच्या पद्धतीने काम करतात। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बोटावर मोजण्या इतके हॉस्पिटल सोडले तर अनेक हॉस्पिटलमध्ये अशाच पद्धतीने लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास दिला जातो। बिलासाठी असू दे, उपचारासाठी असू दे, डॉक्टर व्यवस्थित बोलत नाहीत, स्टाफ व्यवस्थित बोलत नाही, ॲरोगन्सीने वागतात आणि हे लोक उपचार करण्यासाठी आल्यानंतर त्याच्यावर उपचार चांगला व्हावा, रुग्णांच्या नातेवाईकाला चांगली वागणूक भेटावी, हेच आमचा प्रयत्न आहे। परंतु असं होत असल्याचे दिसत नाहीये। दुसरी एक तुम्हाला महत्वाची बाब सांगतो, सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये जेवढे हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटल मधील जेवढे काही मेडिकल आहेत त्या सगळ्या मेडिकलच्या तपासण्या फूड आणि ड्रग्स कार्यालयाकडून झाल्या पाहिजे। कारण या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात रुग्णाची आणि त्याचे नातेवाईक लूट होते, हे उघडपणे दिसत असताना सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही। त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ते टोटल जेवढे काही मेडिकल हॉस्पिटलमध्ये उघडले गेले, हे हॉस्पिटलच्या काही डॉक्टरांनी साईड बिझनेस म्हणून तिथूनही मार्जिन खाण्यासाठी अशा पद्धतीचा खटाटोप सुरू केलेला आहे, हे स्पष्टपणे दिसतंय। आणि काही बोर्डावर मोजणे इतके मेडिकलवाले असे आहेत की ते बिचारे सामाजिक भान ठेवून, अडचणीचा विचार करून त्या रुग्णाला कमी किमतीत औषध उपलब्ध करून देतात। आता एकच विचार करा, नोबलमध्ये ज्या व्यक्तीला 40,000ला औषधं भेटतात आणि तेच औषधं बाहेर 20,000ला भेटतं, हे मित्रांनो हे कुठेतरी दाल में कुछ काला आहे। याच्या संदर्भात तमाम सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांनी आता आवाज उठवणं गरजेचं आहे। एका अरबाजसाठी नव्हे तर अशा अनेक अरबाज, अनेक त्याचे नातेवाईक जे रुग्ण आहेत, जे अडचणीत आहे, जे परेशानीमध्ये सापडलेले आहेत, त्याच्यासोबत आपण उभं राहिलो पाहिजे, एवढंच सांगतो। आणि अशा हॉस्पिटल असतील, मेडिकल असेल, याच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मी मागणी महाराष्ट्राचे आयुक्त आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांना मी करतो। आणि पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील जेवढ्या काही हॉस्पिटलमध्ये मेडिकल आहेत त्यांची तपासणी करावी आणि जे जे बेकायदेशीरपणे सुरू आहेत ते मेडिकल तात्काळ सील करण्यात यावे, एवढी मागणी। धन्यवाद। जय हिंद।